तर हे जे आहे हे 18 नोव्हेंबर 2025 रोजी अशा पद्धतीनं जे आहे ते हे ऊसाच्या कांड्या जे आहे ते बॅरलमध्ये जे आहे ते 4-4 जे आहे ते लागवड करण्यात आलेलं आहे. ह्याच्यातलं जे चांगलं बेट येईल तर ते आपल्याला जे आहे ते ठेवायचं आहे. हे असे 4 जे आहे ते ह्या ठिकाणी हे असे हे रोप जे आहे ते तयार करायचं. हे पॉट कल्चर आहे आणि ह्या पॉट कल्चरमध्ये सगळ्या जाती ज्या आहेत ते पाडेगाव संशोधन केंद्र आणि इतरचं, जसं आता हे जे आहे हे फुले ऊस 15-0-12चं जे आहे ते हे लागवड करण्यात आलेले 4 कांड्या अशा पद्धतीने इकडून स्टार्ट होत आहे. जवळच नळ आहे. हे झाल्याच्या नंतर पुढं आणखीन एक आहे. ह्याच्यामध्ये अशाच पद्धतीने हे केले. उगून आल्याच्या नंतर चांगलं हे झालं की ह्याच्यावर माती जी आहे ते टाकण्यासाठी ही जागा जी आहे ते एवढा खड्डा सोडलेला आहे. या ठिकाणी फुले ऊस 13-0-0-7 2 नंबरच्या ह्या त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढं जे आहे ते हे 3 नंबरची जी काही ठेवलेली आहे तर याच्यामध्ये पण अशा पद्धतीनेच हे केलं आहे. आणि कोश 8032 म्हणजे हे जे आहे हे कोइंबतूरचं आणलेलं टिश्यू कल्चर त्याच्यापासून तयार झालेला जो ऊस आहे तर त्याचं जे आहे ते कांड ह्याच्यामध्ये लावलेलं आहे. हे झाल्याच्या नंतर पुढं जे काही हे लिंबाच्या बाजूनं जे काही इथं हे लावलेलं आहे हे VSIचं जे काही टिश्यू कल्चर आणलं होतं तर त्याच्यापासून तयार झालेला जो ऊस आहे तर त्याचं हे VSIचं 86-032 जे काही टिश्यू कल्चर आहे त्याच्यापासून तयार झालेल्या ऊसाच्या 4 टिपऱ्या ह्याच्यात टाकल्यात. पुढं जाऊन पाडेगाव संशोधन केंद्राहून जे काही मूलभूत बियाणं आणलं होतं 86-032चं तर ते ह्याच्यामध्ये जे आहे ते लागवड करण्यात आलेली आहे. हे झाल्याच्या नंतर या ठिकाणी जे आहे ते पाडेगाव संशोधन केंद्राचं फुले ऊस 15-0-0-6 जे आहे ते ह्या ठिकाणी जे आहे ते लागवड करण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर हे जे आहे हे कोइंबतूरवरून टिश्यू कल्चर जे काही रोप आणलं त्याचा जो काही तयार झालेला ऊस आहे तर त्याच्यापासून हे तयार केलेलं CO 18-0-0-9 ही जी काही जात आहे. आपल्याकडे शिफारस नाही आहे पण आपल्या माहितीसाठी थोडं 15-0-12 सारखा थोडा ऊस दिसतो तो तर ते एक जे आहे ते लावलेलं आहे. हे झाल्याच्या नंतर ही जी आहे आपल्याकडं सगळ्या परिसरात जी काही 92-0-0-5 नावानं जी नोंद झाली ती ॲक्च्युअल जात नाही आहे. ह्याच्यात आम्ही ओरिजिनल 92-0-0-5 जे आहे ते लावलेलं VSIवरून जे आहे ते आणलेलं रोप ह्याचं टिश्यू कल्चरचं त्याचा तयार झालेला शेतातला ऊस आणि त्याचं तयार झालेले ऊसाचे टिपरं ह्याच्यात दाबलेले आहेत. आणि हे झाल्याच्या नंतर पुढं जे आहे तर हे 14-0-12 अवनी नावाची जी काही जात आहे तर त्याचं हे बेट आहे. हे अशा पद्धतीने हे 14-0-12चं कोइंबतूरवरून आणलेलं जे काही टिश्यू कल्चर आहे त्याचा तयार झालेला ऊस त्याच्यापासून ह्याच्यामध्ये जे आहे ते लावलेलं. अशा पद्धतीने ह्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीने लावल्यात कुंड्या.